नमस्कार. आजचा आपला विषय आहे काय हवे, सांस्कृतिक भांडवल की असांस्कृतिक विकास. सध्या विशेषतः 1990 नंतर ज्या पद्धतीने आणि गेल्या 100 वर्षात खरं म्हणजे जगभर आणि आपल्याकडे गेल्या 30-40 वर्षात भाषा, साहित्य, संस्कृती या अंगाने मानवी जीवनाच्या एकूणच सगळ्या संबंधांकडे बघण्याची एक नवी शास्त्रीय दृष्टी विकसित झालेली आहे आणि विकासाकडे बघण्याची सुद्धा एक वेगळी दृष्टी त्यातून आलेली आहे. एककल्ली, एककेंद्री, मूढभरांच्या हाती सगळी नैसर्गिक, सांस्कृतिक, मानवी संपत्ती इतिहास काळापासून निर्माण झालेली, हिचा संचय करून देणारा असांस्कृतिक विकास एकीकडे आणि संस्कृतीच्या आधारावरती मानवी मूल्यांना आधार मानत जीवनाला सांस्कृतिक आकार देणारा, संस्कृतीला भांडवल मानणारा असा विकास दुसरीकडे, ज्याच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण, मानवी मूल्य, त्या मूल्यांनी निर्माण केलेली सगळी सांस्कृतिक संपत्ती, तिचा संचय, जी संपूर्ण मानवता म्हणून ओळखली जाते, ही दुसरीकडे. अशी जगाची विभागणी गेल्या 100 वर्षामध्ये वेगाने होत गेलेली आहे आणि हे भान भाषा, साहित्य, संस्कृती आणि विशेषतः भाषावैज्ञानिक, सामाजिक भाषावैज्ञानिक आणि संस्कृती विज्ञान, तौलनिक संस्कृती विज्ञान या ज्ञानशाखांनी आपल्याला माणसाला करून दिलेली आहे. दुर्दैवाने या ज्ञानाचा मानवी आयुष्याच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या, विभागाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, त्याचा निर्माण झालेला अनुशेष भरून काढण्यासाठी, धोरणं आखण्यामध्ये उपयोग करण्या इतका संपन्न, सुबुद्ध असा राज्यकर्ता वर्ग आपल्याला लाभत नाही आहे. ही आपल्या विकासाची पुन्हा एक वेगळी परवड आहे. ही जी गुंतागुंत आहे, या दृष्टीने काही ज्ञानशाखांकडे विकासाच्या संबंधामध्ये काहीच फक्त निर्मिती करू शकणाऱ्या ज्ञानशाखा, त्याचं वितरण करू शकणाऱ्या, त्या विकू शकणाऱ्या, वस्तू निर्माण करणाऱ्या आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी माणसाला प्रवृत्त करणाऱ्या अशा ज्ञानशाखांच्या विकासावर आणि वृद्धीवरती जो भर दिला गेला, त्यामुळे जगाची वाढच एकांगी झालेली आहे आणि त्यामुळे ही वाढ नसून ती सूज आहे, हा विकास नसून ती विकृती आहे आणि त्या विकृतीने संपूर्ण मानवी जीवन, मग ते सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक शिक्षण असेल, सार्वजनिक नीतिमत्ता असेल, राजकारण असेल, हे सगळं प्रभावित केलेलं आहे आणि त्याला एक सुजलेलं, अकारणची सूज आलेलं, मग ती अहंकाराची सूज असेल, ती वर्चस्वाची सूज असेल, ती संपत्तीची सूज असेल, तिच्या आधारे मानवी जीवन, सामाजिक जीवन, सगळं औद्योगिक जीवन चालवायचं आणि पुन्हा मग काही विशिष्टच लोकांच्या हाती सगळं जगाचं नियंत्रण द्यायचं आणि सगळी धोरणं त्याला अनुकूल करायची. असा जो सगळा व्यवहार चाललेला आहे, त्याच्या विरोधामध्ये विकासाची वेगळी धारणा उभी आहे, जी शाश्वत विकासाची आहे, चिरंजीवी विकासाची आहे, जी मानवी मूल्याधारित जीवनाचा दर्जा आणि गुणवत्ता विकासाची आहे, जी हे सगळं भौतिक साधनांमध्ये किंवा मूर्त साधनांमध्ये मोजत नाही. आणि या सगळ्याचा अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास गेल्या काही दशकांमध्ये, या शतकामध्ये होत गेला. त्यातूनच सांस्कृतिक भांडवल, कल्चरल कॅपिटल नावाची संकल्पनासुद्धा ही समाजशास्त्रीय संकल्पना आहे मुळामध्ये आणि ही संकल्पना जी उदयाला आली, या संकल्पनेने जी सामाजिक संसाधनं असतात, सोशल असेट्स, ज्याच्यामध्ये एज्युकेशन, शिक्षण, इंटलेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता, स्पीच, वक्तृत्वशैली, वेशभूषा,
आणि एकूणच संपूर्ण मानवी सांस्कृतिक संचित जगातल्या सगळ्या धर्मांनी, संस्कृतींनी, सभ्यतांनी माणसाला बहाल केलेलं, इतिहासातून माणसापर्यंत आलेलं, हे सगळे सामाजिक संसाधनं समजली जातात सांस्कृतिक भांडवल या संकल्पनेमध्ये. आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या अर्थकारणाच्या सामाजिक बाबी आहेत. म्हणजे सोशलॉजी अर्थकारणाची ऑफ इकॉनॉमिक्स, या ज्या बाबी आहेत सगळ्या, यांच्या योगे जो सामाजिक दर्जा, गुणवत्ता जे आपण सगळं म्हणतो, आणि जी ताकद म्हणतो, जे मॉरल म्हणतो, जी नीतिमत्ता म्हणतो, जिला एक मोठी संपत्ती मानतो, ही जी सगळी लाभते माणसाला, समाजाला, राष्ट्राला, त्या भागाला, प्रदेशाला, त्या भाषिक समाजाला, ही यातून लागते, या सांस्कृतिक भांडवलातून लागते. आर्थिक भांडवलातून नुसती लाभत नाही ती, असंही ज्ञानशाखा सांगते. हे सगळं का समजून घ्यायचं? हे याकरता समजून घ्यायचं की धोरणं जी तयार करायची असतात राज्याची, राष्ट्राची, समाजासाठीची, ती करण्याचा आधार हा असावा लागतो. तो आधारच आपल्या धोरणांना नसल्यामुळे ती अंमलातही आणली जात नाहीत, नुसती कागदावर करून ठेवली जातात. आणि करणारे सुद्धा या पातळीवर त्याचा कधी विचार करण्याला सक्षम नसलेलेच फक्त धोरण ठरवण्यासाठी निवडले जातात. ही जी सगळी दुर्दशा आहे आपल्या राजकीय व्यवस्थेची, सामाजिक व्यवस्थेची, सांस्कृतिक व्यवस्थेची, तिचं या बाबतीतलं जे घोर अज्ञान आहे या प्रक्रियात्मक बाबींच्या संबंधातलं, हे दूर होण्याची गरज आहे. आणि ते दुर्दैवाने दूर करून घेण्याची इच्छा नाही, करून घेतल्या जात नाही, करून दिल्या जाऊ शकत नाही. आणि जे देणारे असतात त्यांना व्यवस्था आपल्यापासून 4 हात अंतरावर ठेवते. राज्य ठेवतं, शासन ठेवतं, प्रशासन ठेवतं, शैक्षणिक व्यवस्थासुद्धा ठेवते, कारण ती व्यवस्थेचा भाग झालेली असते. हे जे सांस्कृतिक भांडवल आहे हे अनेक बाबतीत विभागलेलं आहे. वस्तुनिष्ठ, मूर्त, संस्थात्मक. मुळामध्ये ही जी संज्ञा आहे ही पियर बोर्दियू आणि जीन क्लाउड पॅझरॉन यांनी 1977 साली कल्चरल रिप्रोडक्शन अँड सोशल रिप्रोडक्टिव्हिटी असा एक फार महत्त्वपूर्ण निबंध लिहिला होता. आणि त्यात ही संकल्पना मांडली होती. म्हणजे सांस्कृतिक निर्मिती आणि समाजाची पुनर्निर्मिती ही परस्परावलंबी कशी आहे. दर्जा आणि गुणवत्ता नुसतंच आपण जी पोपटपंची करतो तो कुठून येतो याचा कुठलाही अभ्यास न करता आपण धोरणामध्ये फक्त शब्द वापरतो. दर्जा आणि गुणवत्ता, ते भाषेचं धोरण असो, शिक्षणाचं धोरण असो, सांस्कृतिक धोरण असो, हे शब्द काय येतात, कुठून येतात, या संज्ञा कुठल्या आहेत, त्या संज्ञांचे आधार काय आहेत, हे माहीत असतं का त्या समित्यांमध्ये असणाऱ्या लोकांना? त्यांचा असतो का अभ्यास? त्याचा तो नसतो. म्हणून आम्ही सतत सांगत असतो की समित्यांमध्ये यातले तज्ज्ञ नेमा, जे सरकार सतत टाळत असतं. आणि मग धोरणं फसतात आपली. आणि मग सरकार त्या धोरणांवरती पुन्हा अजून काटछाट करून त्यांना पाहिजे तसं करून त्यांना जे काही केलेलं असतं तेही बाजूला ठेवतं. 1985 मध्ये द फॉर्म ऑफ कॅपिटल हाही बोर्दियूचा निबंध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या संकल्पनेचा जरा अधिक विकास केला. आणि 1996 मध्ये द स्टेट नोबिलिटी एलिट स्कूल्स इन द फील्ड ऑफ पॉवर हे पुस्तकच लिहिलं गेलं. आणि या पुस्तकामध्ये व्यक्तीचं शिक्षण म्हणजे त्याला म्हणजे शिक्षण आणि बौद्धिक कौशल्य याच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे त्या पुस्तकामध्ये. हा जो भर आहे ही जी सामाजिक मोबिलिटी आहे, म्हणजे हे जे सांस्कृतिक चलनवलन आहे, सामाजिक चलनवलन आहे, या सामाजिक चलनवलनाला ही बौद्धिकता, हे शिक्षण, त्या योगे हे सामाजिक चलनवलन होत असतं. आणि जो काही आपण दर्जा आणि गुणवत्ता म्हणतो हा त्यातून प्राप्त होत असतो.
हा जो दर्जा आणि गुणवत्ता आहे 1960च्या दशकामध्ये मुख्यतः फ्रान्समध्ये या संबंधामध्ये शिक्षणाचा जो हेतू आहे या संबंधामध्ये प्रत्यक्षातील कृतींची पाहणी झाली आणि बौद्धिक पातळी यातला फरक शोधण्याचा प्रयत्न झाला, जो आपल्याकडे आपण करत नाही. त्याच्यावर आपण सर्वेक्षण करत नाही, संशोधन करत नाही, त्याच्यातल्या निष्कर्षांच्या आधारे आपल्या धोरणांमध्ये आपण बदल करत नाही, त्या आधारे आपण धोरण ठरवत नाही. म्हणून आपले धोरणांची नेहमी फसगत होते आणि आपल्याला सतत मग सांगावं लागते की धोरणात हे नाही, ते नाही, हे टाका, ते गाळा, नको त्या गोष्टी आणल्या जातात, इष्ट त्या गोष्टी टाळल्या जातात. नंतर बोर्दिओनी आर्थिक भांडवल आणि सामाजिक भांडवल, इकॉनॉमिक कॅपिटल आणि सोशल कल्चरल कॅपिटल, तर ह्या आर्थिक याच्यामध्ये भेद करून असं दाखवून दिलं होतं की आर्थिक भांडवल जे आहे ते आर्थिक संसाधनावरील जे प्रभुत्व आहे त्यातून आर्थिक भांडवल म्हणजे पैसा, संपत्ती हे निर्माण होतं. परंतु सामाजिक भांडवल जे आहे हे जे आर्थिक भांडवल निर्माण होतं हे ज्यातून निर्माण होतं ती साधने जी आहेत प्रत्यक्षातील ही आर्थिक नाही आहे नुसती, ती सामाजिक आहेत, ती सांस्कृतिक आहेत. आणि म्हणून त्याच्यावरती मालकी जो उत्पादक असतो तो मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो आणि यांचा संस्थात्मक संबंध असतो या सामाजिक सांस्कृतिक संसाधनांचा. हे जे मूर्त भांडवल जे आहे त्याला एम्बेडेड कल्चरल कॅपिटल असं म्हटलं जातं. हे मूर्त भांडवल वारशानेसुद्धा मानवाच्या प्राप्त झालेलं आणि त्याच्या पिढीमध्ये त्यांनी मिळवलेलं, अर्जित केलेलं, हे सगळं मूर्त सांस्कृतिक भांडवल म्हणजे व्यक्तीची संवाद साधण्याची क्षमता उदाहरणार्थ ही त्यांनी मिळवलेली असते, हे सांस्कृतिक भांडवल असतं. आणि संपत्ती जी आहे ती हस्तांतरित करता येऊ ही संपत्ती हस्तांतरित करता येऊ शकते. तिचं हस्तांतरण शक्य असतं का? तर सांस्कृतिक भांडवलाचं नाही आहे, आर्थिक भांडवलाचं आहे, संपत्तीचं आहे. पण हे सांस्कृतिक भांडवल अर्जित करावं लागतं जे वारशाने मिळालेलं नाही आहे आणि सगळंच वारशाने मिळवता येत नाही, ते मिळवावं लागतं. संवाद कौशल्य वारशाने नाही मिळत, मिळवावी लागतात. तो पाया आहे सगळा दर्जा गुणवत्तेचा. व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या विचार पद्धती याच्यावरती परिणाम करत असतं सांस्कृतिक भांडवल. आणि भाषिक सांस्कृतिक भांडवल जे आहे ते या सगळ्याचा परिपाक असतो. भाषा प्रभुत्वाचा अर्थ नुसती पोपटपंची करता येणं भाषेची असं नव्हे. भाषा ही सर्वार्थाने ज्याला कळलेली आहे त्याला भाषाप्रभू म्हणतात. केवळ 4 कविता लिहिल्या, 2 कादंबऱ्या लिहिल्या, संमेलनाचा अध्यक्ष झाला साहित्य म्हणजे तो भाषाप्रभू झाला असं होत नाही. त्याला भाषेतलं काही कळलेलं असतं असं नाही. भाषेच्या विविध अंगांनी असलेलं प्रभुत्व, विविध आयामांनी असलेलं प्रभुत्व याला भाषाप्रभुत्व म्हणतात आणि ते सामाजिक सांस्कृतिक संचित आहे आणि ते फार कमी लोकांना गाठता येतं, मिळवता येतं, फार कमी लोकांजवळ असतं. पुरस्कार प्राप्त लेखकाजवळ ते असतं असं समजण्याचं कारण नाही, व्यवस्थामान्य लेखकाजवळ ते असतं असंही समजण्याचं कारण नाही. त्याचं अर्जन करणं, व्यक्तीचं सांस्कृतिक भांडवल जे आहे ती त्याची बौद्धिक क्षमता आहे आणि हेच समाजाचं सांस्कृतिक भांडवल आहे. हे आपल्याजवळ किती आहे त्याची तपासणी आपण किती करतो? ते अधिक आहे, कमी आहे, उणं आहे की नाहीच आहे? धोरणामध्ये हे सगळं धोरणकर्त्यांना, राज्यकर्त्यांना हे तज्ज्ञांनी सांगायचं असतं आणि तज्ज्ञांना आजकाल राजकारत्यांना नको असतात. त्यामुळे सांगेल कोण त्यांना? त्यामुळे धोरणं तयार करणाऱ्या लोकांमध्ये, तज्ज्ञांमध्ये हे समजणारे लोक नसतील तर ते राज्याचं नुकसान आहे, राज्यकर्त्यांचं म्हणजे समाजाचं, म्हणजे सांस्कृतिक भांडवलाचं नुकसान आहे, म्हणजे समाजाच्या बौद्धिक क्षमतेचं नुकसान आहे, सांस्कृतिक क्षमतेचं नुकसान आहे. ते आपण रोज करून घेतो, त्यात भर घालतो आहोत. व्यक्तीची आणि समाजाची बौद्धिक क्षमता कुटुंबाने सुद्धा प्रभावित होते. ही कुटुंब आपण किती सक्षम करतो बौद्धिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या
सामाजिक दर्जानी त्या कुटुंबाचा स्तर वाढवता येतो. सामाजिक वर्गामध्ये त्यांच्या दर्जामध्ये बदल हा घडवावा लागतो, तो घडवून आणावा लागतो दर्जा आणि गुणवत्तेसाठी. म्हणून धोरणामध्ये तो समाविष्ट असावा लागतो. यांना आरक्षित का करायचं, त्यांना संरक्षण का द्यायचं, असे प्रश्न विचारून हे होत नाहीत. जे कमकुवत असतील त्यांना आरक्षित करावं लागतं, जे अधिक संपन्न असतील त्यांच्याजून काढून काही वितरित करावं लागतं. सगळा समपातळीवरती जोपर्यंत हा व्यवहार येत नाही तोपर्यंत हा व्यवहारच मुळामध्ये सगळ्यांचं संचित होत नाही. हे बदल घडणं, हे बदल घडवणं हे सगळं धोरणाचा भाग असावा लागतो, धोरणाचा भाग करावा लागतो. ते धोरण आर्थिक असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो. आणि वस्तुनिष्ठ हे आपण मूर्त भांडवलाबद्दल बोलतोय, पण यात अमूर्त सुद्धा भांडवल समाविष्ट आहे. भाषा, संस्कृती अमूर्त आहेत, कला अमूर्त आहे, पण त्याचं मूर्तीकरण होऊ शकतं, त्या क्वांटिफाय होऊ शकतात, ते संख्यात्मकतेत मोजता येऊ शकतं. हे जे क्वालिटेटिव्ह आहे, गुणात्मक जे आहे, त्या गुणात्मकतेचं रूपांतर संख्यात्मकतेत करावं लागतं, त्याच्यासाठी धोरणं लागतात. वस्तुनिष्ठ सांस्कृतिक भांडवल म्हणजे ऑब्जेक्टिफाईड कल्चरल कॅपिटल जे आहे, म्हणजे व्यक्तीची प्रत्यक्ष मालमत्ता. एक कलाकृती ही सुद्धा निर्मात्याची मालमत्ता आहे, त्याचा बौद्धिक हक्क आहे, अधिकार आहे, बौद्धिक संपत्ती आहे. वैज्ञानिक साधनही त्याच्यातच येतात आणि त्यातून आर्थिक प्राप्ती शक्य असते. ही क्षमता जी वाढवावी लागते त्यातून अर्थकारण वाढतं, त्या विभागाचं, गावाचं, प्रदेशाचं. आता ते वाढवण्यामध्ये विकास हा या सांस्कृतिक साधनांचा कसा आणि किती होतो आणि त्याला किती अविकसित राखलं आणि मागास राखलं जातं याच्यावर त्याचा अनुशेष निर्माण होतो. आणि तो जर भरूनच काढला गेला नाही तर सांस्कृतिक भांडवल कमकुवत होतं, म्हणजे समाज कमकुवत होतो. ही जी साधनं आहेत वस्तुनिष्ठ सांस्कृतिक भांडवल, यातून सांस्कृतिक आशय वाहत असतो. आणि संस्थात्मक सांस्कृतिक भांडवल जे आहे म्हणजे इन्स्टिट्यूशनलाइज्ड कल्चरल कॅपिटल, यामध्ये शिक्षण, शिक्षण संस्था, शैक्षणिक दर्जा, प्रतिष्ठा, त्यांची विश्वासार्हता, व्यावसायिकता, पात्रता आणि यात सर्वाधिक मोठी भूमिका संस्थात्मक सांस्कृतिक भांडवलामध्ये ही श्रमाची आणि रोजगाराची असते. हे सुद्धा संस्थात्मक सांस्कृतिक भांडवल आहे. आणि ही जी भूमिका आहे गुणात्मक आणि संख्यात्मकरित्या या सगळ्याचा परिणाम म्हणून ती व्यक्त होते. या सगळ्या गोष्टी धोरणकर्त्यांसाठी फार महत्त्वाच्या असाव्या लागतात. संस्थात्मक सांस्कृतिक भांडवलाची मान्यता जी आहे, ज्या योगे सांस्कृतिक भांडवलाचं प्रत्यक्ष आर्थिक भांडवलात रूपांतर करणं शक्य होत असतं, हे याचं आकलन करून घेऊन धोरणं आखावी लागतात. आणि त्याचा लाभ कुटुंबांना, व्यक्तींना, गटांना, समूहांना, समाजाला करून द्यायचा असतो. तर ते सामायिक संचित होतं, तर तो सामाजिक राष्ट्रीय विकास होतो, तर संस्कृतीचं, सांस्कृतिक संसाधनांचं, सांस्कृतिक भांडवलाचं त्यातलं स्थान जे आहे ते निश्चित होतं, योगदान निश्चित होतं. संपत्ती निर्माणामध्ये या सगळ्याचा, क्रिएशन ऑफ वेल्थ, मोठा वाटा असतो. आणि विभागीय अर्थव्यवस्था, अर्थकारणामध्ये संस्कृती, सांस्कृतिक भांडवलाचा, सांस्कृतिक संसाधनांचा, संस्कृती आधारित विकासाचा, संपत्ती निर्माण करण्यामध्ये प्रचंड मोठा वाटा असतो. कारण त्यातून स्वयंरोजगार निर्माण होतो, स्वयंशिस्त तयार होते. समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती होणारा जो अंदाजपत्रकीय खर्च आहे त्यामध्ये हा
स्वनियंत्रित, स्वशासित, स्वसंस्कृत असा समाज यातून निर्माण होत असल्यामुळे एकूण जनतेचा पैसा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावरचा हा आपोआप कमी होत असतो. वेल्थ जनरेटेड ही अशा पद्धतीने सांस्कृतिक इज वेल्थ सेव्ड. संपत्तीचा हा संचय अकारणचा संपत्तीचा अपव्ययसुद्धा लोकांच्या थांबवणारा असतो. आता त्यासाठी धोरणामध्ये प्रत्यक्ष उपाययोजना हव्या असतात, कल्पकतेने केलेल्या. त्यासाठी सांस्कृतिक धोरणं हवी असतात आणि त्या धोरणामध्ये या सगळ्यांकरता सांस्कृतिक भांडवल निर्माण करण्याच्या उपाययोजना हव्या असतात. या संकल्पनेला जगमान्यता सांस्कृतिक भांडवलाच्या ही मिळालेली आहे. ती शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये खूप जास्त मिळालेली आहे. तिथेही तोल ढासळलेला आहे. त्यातून शिक्षण सम्राट निर्माण झालेले आहेत. शिक्षण नाही निर्माण झालं, बुद्धिमत्ता नाही निर्माण झाली, सांस्कृतिक भांडवल नाही निर्माण झालं, सामाजिक संसाधनं सक्षम नाही झाली, कमकुवत झाली. हे का झालं? कारण धोरणाच्या अंमलबजावणीच्या दक्ष यंत्रणा आणि तसे पूरक कायदे निर्माण नाही केले गेले त्याला, ज्याची सतत मागणी असते, ज्याकडे राज्य नेहमी दुर्लक्ष करत असतं. 2005 मध्ये एमिर बेअर आणि विल्यम्स यांनी एक संकल्पना मांडली होती आणि बेघरांच्या संदर्भात अभ्यास करून लावून ती बघितली होती की बेघर लोक जे असतात हे त्यांना जिथे आश्रय लाभलेला असतो तिथे हवेसेही असतात आणि नकोसेही असतात. नकोसे का असतात? त्याची वेगवेगळी कारणं असतात. वांशिक कारणं, राष्ट्रीय कारणं, सामाजिक कारणं, धार्मिक कारणं. हवेसे कोणाला असतात? जे त्यांचं पुनर्स्थापन करत असतात, पुनर्विकास करत असतात, त्यात गुंतलेले असतात, त्यांना हवेसेही असतात. 1998 मध्ये एलिसन आणि फ्रो यांनी माहितीच्या तंत्रज्ञानाच्या माहितीच्या क्षमतेच्या संबंधामध्ये त्याला सांस्कृतिक भांडवल मानलं होतं. 98 हे वस्तुनिष्ठ सांस्कृतिक भांडवलामध्ये त्याची गणना केली जाते. पण केवळ त्याचीच एकतर्फी वाढ जर आपण करत राहिलो, इतराकडे जे दुर्लक्ष करत राहिलो, तर तो समतोल सांस्कृतिक भांडवलाचा विकास होत नाही. संगणक सांस्कृतिक भांडवल मानलं गेलं, ऑब्जेक्टिफाईड कल्चरल कॅपिटल मानलं गेलं. ते चालवण्याची क्षमता हे एम्बडीड म्हणजे मूर्त सांस्कृतिक भांडवल मानलं गेलं. नुसतं संगणक असून उपयोग काय आहे? त्या संगणकामध्ये असलेल्या विविध बाबी, त्यातल्या विविध शक्यता, त्या क्षमतांमधले तज्ज्ञ. आपल्याला संगणक चालवता येतो म्हणजे आपण त्यातले तज्ज्ञ नसतो, कॉम्पिटंट नसतो. काम चालवू ज्ञान असतं आपलं फारच. ईमेल करता येणं, व्हॉट्सअप ऑपरेट करता येणं, ती क्षमता जर आली तर ते सांस्कृतिक भांडवल होतं. असं सांस्कृतिक भांडवल तज्ज्ञ असं हे निर्माण होत आहे का व्यवस्थांमध्ये? की फक्त निर्माण करणाऱ्या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या आर्थिक संपत्तीतच वाढ करण्यासाठी म्हणून चालवली जाते सगळी यंत्रणा? या सगळ्याचा एक नीट विचार धोरणकर्त्यांनी करायचा असतो. सांस्कृतिक भांडवल ही जी संकल्पना आहे तिचा विकास, तिचं उपयोजन, अद्ययावतीकरण हे सगळं करणं आणि त्यात भर घालणं शक्य आहे जर ही संकल्पना नीट आकलन झाली तर. 2000 मध्ये डॉल्बीनी सांस्कृतिक भांडवलाची जी संकल्पना आहे त्याचा बहुसांस्कृतिकता आणि वंशवादाच्या संबंधामध्ये अध्ययन केलं. आणि जसं त्यांनी उदाहरण दिलं की गोरेपण जे आहे, व्हाईटनेस, ही एक सांस्कृतिक अमूर्त भांडवल आहे. ही संकल्पना स्थिर नाही, ती बदलती आहे. म्हणजे दर्जा आणि गुणवत्तामध्ये समाजाच्या होत गेलेल्या बदलानुसार त्या संकल्पनेतही बदल होत गेले. तिचा स्वीकार जो आधी होता तो कमकुवत होत गेला. आता गोरे आणि अन्य, गोरे व्हाईट
हे शक्तिमान केंद्र होते एकेकाळी, नाही उरलं ना पुढे. आणि अन्य जे आहेत ते तुलनेने कमी शक्तिमान होते, नुसतेच कमकुवत होते असं नाही, तर त्यांच्याजवळ पॉवरही नव्हती. तर शक्तिमान असणाऱ्यांशी स्पर्धा ही जिथे होते तिथे समाजातल्या दर्जा आणि प्रतिष्ठेचा संघर्ष उभा होतो आणि तो सांस्कृतिक असतो. हा संस्कृती संघर्षात त्याचं रूपांतर होतं. आणि तो कसा हाताळायचा यासाठी तज्ज्ञ लागतात, अभ्यास लागतो, धोरण लागतं. हा संस्कृती संघर्ष जर हाताळला गेला नाही तर त्यातून सामाजिक उद्रेक होतात आणि त्या उद्रेकातच मोठं सामाजिक सांस्कृतिक भांडवल नष्ट होतं, नाहीसं पण होतं, उद्ध्वस्त होतं. जाळपोळ, कत्तली, हिंसाचार या सगळ्यांचं व्यवस्थापन हा सुद्धा सांस्कृतिक धोरणकर्त्यांच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय असावा लागतो. त्यासाठी आपल्याच नव्हे तर अन्य लोकांसंबंधीचं त्यांचं धर्म, संस्कृती, पंथ, संप्रदाय याचं सम्यक आकलन लागतं. फक्त आपलाच विचार करून चालत नाही, आपलीच संस्कृती, आपले आणि अन्य असा भेदभाव करून चालत नाही. तर जे अन्य आहेत त्यांच्याही उन्नतीचा विचार, त्यांच्याबद्दलची ही कळकळ लागते. तो सांस्कृतिक धोरणाचा भाग असावा लागतो. कारण एकाच जगात, एकाच समूहात, एकाच गावात, एकाच विश्वात हे सगळे नांदत असतात. सांस्कृतिक भांडवलाचे आधुनिक प्रकार अशा या अध्ययनांमधून आकलन होत असतात, समजून घेता येतात. याचा शिक्षणावर, शिक्षण व्यवस्थेवर परिणाम असतो, प्रभाव असतो, काय असतो, कसा असतो. कारण यातून पुढचे राज्यकर्ते, समाजाचे नियंते, तज्ज्ञ हे सगळे यातून तयार होतात. यावरती खूप संशोधनं झालेली आहेत, खूप सर्वेक्षणं झालेली आहेत आणि युनेस्कोने याच्यावरती खूप काम केलं आहे. मी मागच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राज्याची, राष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक धोरणं ठरवताना याचा विचार करणं आवश्यक, अपरिहार्य असतं. शेवटी सांस्कृतिक धोरणं आणि सांस्कृतिक भांडवल जी आहे ते किती सकस, सक्षम, समर्थ होईल याचा विचार करायचा आहे. आणि तो सगळ्या संबंधात करायचा आहे. आपलेच संस्कृतीच्या संबंधात नाही करायचं, अन्यांच्याही करायचं आहे. आपण ज्या बाजूचे आहोत त्याच बाजूची वाढ एकांगी म्हणजे सूज, आणि सगळ्याच बाजूंची निकोप वाढ म्हणजे विकास. आता एकूणच संस्कृतीच्या, सांस्कृतिक भांडवलाच्या या संकल्पनेवरती आपल्या राज्याने आत्ता जो तथाकथित नव्या सांस्कृतिक धोरणाचा दस्तावेज दिला असं म्हणून जो पुनरीक्षणाचा, फेरआढाव्याचा अहवाल दिला आहे, हा आपल्याला तपासता येतो का? तपासून पाहायची गरज आहे का? इच्छा आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे. नसेल तर मग गेले 14 वर्ष जसं काहीच झालं नाही, पुढचे 14 वर्ष अजून होणार नाही. गेले 14 वर्ष झालं नाही, आपल्याला काहीच फरक पडला नाही, पुढचे 14 वर्ष झाले नाही तरीही काही फरक पडणार नाही. म्हणजे मग आपल्याला विकास हा असांस्कृतिकच हवा आहे का, की सांस्कृतिक भांडवलाधारित, संस्कृती आधारित हवा आहे? याचा विचार समाजाने करायचा आहे. आणि समाज म्हणजे आपण जोपर्यंत स्वतःला उद्बोधित, प्रबोधित करून घेत नाही तोपर्यंत हा संवाद राज्यकर्त्यांशी कसा साधणार आहोत आपण? त्यांना तर काहीच त्यांना ठाऊकच करून घ्यायचं नाही आहे मुळात, हे लक्षात घ्या. हे आपण लोकांना ठाऊक करून दिलं आणि लोकांचा जो दबाव त्यांच्यावरती वाढला तरच असांस्कृतिक विकास मागे पडून विकासाला सांस्कृतिक वळण लागू शकतं. तसं ते लागावं ही आपली कळकळ असते, म्हणून आपण हे संवाद साधतो. आपण अधिक लोकांशी हा कसा साधू, याच्यावर आपण अधिक पुढे कसं जाऊ आणि आपला विकास हा असांस्कृतिक न होता सांस्कृतिक कसा होईल हे अवलंबून आहे. धन्यवाद.